तर टॉससाठी यायचं आहे मस्कळ आणि आंबिवली या दोन टीममध्ये सामना असेल आजच्या दिवसातील पहिला. कॅप्टन गोल सचिन देसले आपण या टॉससाठी. मस्कर संघाने टॉस साठी यायचे आजच्या दिवसाची पहिलीच मॅच. कालचा आपण विचार केला तर गावदेवी कांबा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. आज वाकू सुद्धा आमच्यासोबत जॉईन झालेत. आमचे कॅमेरामॅन चेतन भोईर मॅन फ्रॉम मोठागाव. निलेश म्हात्रेचे खूप मोठे फॅन आहेत. चला आंबिवली संघाचे कॅप्टन या लवकर. मस्कर संघाने किती आलेले आहेत. दिनेश घरत यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. दिनेश घरत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला आंबिवलीचे कॅप्टन या.
हॅलो. चला सामना 5 षटकांचा असेल. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. तर आंबिवली संघाने नाणेफेक जिंकली. चला आपल्या क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आंबिवली संघाने. तर आंबिवली संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. सामना 5 षटकांचा असेल. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. 2 षटकामध्ये चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन आहे आणि 2 षटकांचा चेंडू तुम्हाला जुना दिला जाईल. लक्षात घ्या. जे नियम आहेत ते नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आंबिवली संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मस्कर या संघाला. आजच्या दिवसातील पहिली लढत आहे 5 षटकांची. आंबिवली संघ क्षेत्ररक्षण लावायचे आपण लगेच. कारण समोरच्या संघाला पॅनल्टी लागली बघा. लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. जास्त वेळ घेऊ नका आंबिवली संघ. चला आंबिवली संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. जास्त विलंब करू नका. वेळ खूप महत्वाचे. पंच सुद्धा सज्ज आहेत. जय पवार सर आणि प्रसाद सहस्रबुद्धे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू ते लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सुद्धा केलं जाईल. पंच सुद्धा सज्ज झालेत. सामना लगेच सुरू करायचे. मस्कर संघाला 3 चेंडूंची पॅनल्टी लागली त्यामुळे खेळाडूंना वेळेवर उपस्थित राहावं लागेल. लक्षात घ्या. सामना 5 षटकांचा असेल. जर्मन क्रिकेट संघ रेवती आयोजित नगरसेवक चषक 2020 स्पर्धेचा 3रा दिवस आहे आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. सामना सुरू होईल. जाऊया आपण रोशन संतेंच्याकडे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे इथे पूजन केलं जाईल. अनिकेत बासरे यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल.
चला मस्कर संघ आपला 12 खेळू इथे पाठवायचे. वैभव सुद्धा आमच्या सोबत जॉईंट आहे, त्यांनाही तुम्ही आज इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. तर फलंदाज पाठवायचे आहेत. धन्यवाद नितीन गाळण. फलंदाज पाठवायचे आहेत, विनंती असेल मस्कळ टीमला. गावदेवी मस्कळ विपक्ष आंबिवली हा पहिला सामना रंगतोय आजच्या दिवसातील. तर फलंदाज पाठवायचे आहेत, विनंती असेल नरेश चौधरी आणि कल्पेश कोर ही जोडी. दिगंबर भोईर यांचं देखील आगमन होत आहे. ऑल टाइम 12th मॅन मस्कल टीमचे बिग सपोर्टर. तसेच दुंदाराम कोर साहेब जर आला असेल तर या मंचावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय दुंदाराम कोर साहेब जर आपण आला असाल तर व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर दुंदाराम कोर साहेबांचं आगमन होत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जेव्हा जेव्हा मस्कळ संघ नक्कीच खेळत असतो तेव्हा तेव्हा नक्कीच साहेबांची उपस्थिती असते. तर सलामीची जोडी सज्ज होते नरेश चौधरी आणि कल्पेश कोर. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्यसु सर्वदा. गणेला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुद्रा अर्पण करतो आणि मी माझी सुरुवात करतो. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो गोलंदाज महेश. 3 चेंडूंची पॅनल्टी असेल, ती म्हणजेच गावदेव मस्कळ टीमला. शेवटचं षटक फक्त 3 चेंडूंचं असेल पंच, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू यावेळी फुल टॉस चेंडू आडव्या बॅट निघत. गॅप शॉट सिलेक्शन, एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. दुंदाराम कोर साहेबांचं आगमन होत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 2 धावांनी अकाउंट ओपन केलंय. 2 धावांनी श्रीगणेशा केली आहे नरेश चौधरी यांनी. आरके फ्री हिटची बॅट आहे. नरेश ऑन स्ट्राइक. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय, भिडकावून देतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर नरेश चौधरीच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. थँक्यू. तर नक्कीच डीजे मास्टर अश्विनला देखील एक सूचना असेल, कारण की आज 10वीचा महत्त्वाचा पेपर देखील आहे, त्यामुळे आपण आवाज कमीच ठेवायचा आहे. कारण की कालच आम्हाला ही सूचना आली होती की आज महत्त्वाचा पेपर आहे. धाव संख्या 6. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. स्ट्रॉंग अपील केली होती, पंच दाखवत आहेत की चेंडू एक्झॅक्टली जातोय कुठे आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. 1 धाव मिळते अवांतरच्या स्वरूपात गावदेवी मस्कळ टीमला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय. गोलंदाज आहेत महेश. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती.
कल्पिश कोर ऑन स्ट्राईक एक विस्फोटक फलंदाज आहे. स्वर्गीय धर्मा भोईर चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज रेफ्रिजरेटर मिळालं होतं, तोच खेळाडू आपण पाहू शकाल कल्पिश कोर. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन खूप चांगली आहे. अजून एक डॉट बॉल फेकला जातोय, धावसंख्या स्थगित आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल. 7 धावा, बॅक टू बॅक 2 चेंडू महेशने डॉट बॉल फेकलेत. महेश पुन्हा एकदा सज्ज होतो, स्ट्राईकना फलंदाज कल्पेश. फुलटॉस चेंडू भिडकावून दिलाय कल्पेश कोरच्या बॅट मधून, बाहुबली षटकार. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 13. खूप चांगली सुरुवात करतोय गावदेवी मस्कळ संघ. बिनबाद 13 अशी अप्रतिम सुरुवात करतोय. 13 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. सुभाष पाटील यांचं देखील आगमन होत आहे. गोलंदाज सज्ज होतोय या दुसऱ्या षटकामध्ये आदेश. स्ट्राईकना फलंदाज नरेश. यावेळी चांगला चेंडू आहे, धावबादची संधी होती, एक धाव तर कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावांचे पार्टनरशिप आपण पाहतोय. यावेळी गावदेवी मस्कळ संघाच्या माध्यमातून आदेश येतोय नवीन गोलंदाज. हालो चेक हालो. गोलंदाज आदेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मिस टायमिंग फटका आहे, झेल ड्रॉप. कल्पेश कोर सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळत आहे. या झेलची किंमत येणाऱ्या काळामध्ये मोजावी लागेल आंबिवली या टीमला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं दुसरं मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय, ऑन साइडला भिडकावून दिला. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होते, तेवढीच चांगली फेकी होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. आतापर्यंत आदेशने या षटकामध्ये 3 चेंडू फेकलेत आणि फक्त 3 धावा खर्च करतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज आदेश. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, तेवढीच चांगली फेकी होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि 17 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय गोलंदाज आदेश. स्ट्राईक इन फलंदाज नरेश चौधरी एक विस्फोटक फलंदाज. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक आहेत आणि खूप चांगला झेल टिपलाय. लॉंग ऑन मध्ये फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय गावदेवी मस्कळ टीमला. नरेश चौधरी बॅक टू द पवेलियन.
तर नवीन फलंदाज गावदेवी मस्कल टीमचा वंडर बॉय विशाल भोईर येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. अप्रतिम गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल षटक फेकतोय आदेश. चांगला चेंडू आपण पाहतोय आणि स्ट्रॉंग अपील केली होती आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. कल्पेश कोर बॅक टू द पवेलियन. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये गावदेवी मस्कळ या टीमची आणि नवीन फलंदाज बंटी भोईर. नवीन फलंदाज बंटी भोईर येतोय. काल आपण पाहिलं असेल रायगड या टीमने 10PL स्पर्धा जिंकली आणि त्या स्पर्धेमध्ये विश्वजित ठाकूर अर्थातच मोठ्या मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. मनोज येतोय नवीन गोलंदाज. तिसरं षटक फेकण्यासाठी पहिल्या 2 षटकांमध्ये 17 धाव बनवल्यात. 3 चेंडूंची पेनल्टी आहे गावदेवी मस्कल टीमला. एकूण 27 चेंडू फेकावे लागतील आंबिवली संघाच्या गोलंदाजांना, कारण की संघ उशिरा आला त्यामुळे 3 धावांची पेनल्टी आहे. आणि यापुढील सामना असेल संघर्ष क्रिकेट संघ केळणी विपक्षी चौरे या 2 टीममध्ये. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की टॉससाठी या. संघर्ष केळणी आणि चौरे या 2 संघांमध्ये या पुढीलचा सामना असेल. गोलंदाज मनोज सज्ज होतो. स्ट्रायकिंगला फलंदाज वंडर बॉय विशाल भोईर. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल तो डीप कव्हर मध्ये. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग फलंदाज बंटी भोईर येतोय. संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे बंटी भोईर. ऑन स्ट्राईक. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. इन स्विंगच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे. धावफलकावरती आपण पाहू शकाल 18 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज बंटी भोईर आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय कारण की धावांसाठी संघर्ष करतोय गावदेवी मस्कल संघ. यावेळी सरपंच डेड बॉल घोषित करतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल गोलंदाज मनोज. राईटम ओव्हर द विकेटने मारा करतो. स्ट्रायकिंगला फलंदाज बंटी भोईर. आघाडीचे 2 फलंदाज, सलामीचे 2 फलंदाज बाद झालेत गावदेवी मस्कल या टीमचे. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. सुरेख टायमिंग करतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बंटी भोईरच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आहेत. बंटी भोईरच्या बॅट मधून पहिला चौकार येतोय. ही ओळख आहे बंटी भोईरची आणि आपली ओळख सिद्ध करतोय. गोलंदाज मनोज. राईटम ओव्हर द विकेट. चांगला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय.
डॉट बॉलची समाप्ती होते. सकाळचं हे सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांसाठी पोषक अशी ही खेळपट्टी. धावसंख्या 22 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. 22 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. मनोज राईट ओव्हर द विकेट. यावी चांगला फटका ऑन साइडला. झेलची शक्यता असेल आणि फलंदाज बाद. खूप चांगला झेल टिपलाय. बंटी भोईर बॅक टू द पविलियन. 22 या धावसंख्येवरती तिसरा धक्का बसतोय गावदेवी मस्कल टीमला. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज गावदेवी मस्कल टीमचा कॅप्टन कूल सचिन देसले. 22 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी होते. आंबिवली संघाच्या माध्यमातून पूर्णपणे डॉमिनेट केलंय गावदेवी मस्कल टीमला या पहिल्या सामन्यामध्ये. टॉस जिंकला होता आंबिवली या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. स्ट्रायकिंगला फलंदाज वंडर बॉय विशाल भोईर. यावी चांगला फटका आपण पाहतोय. घुटना टेक तमाशा देख. चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. विशाल भोईरच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. नक्कीच पाणी येतोय प्रसाद सर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 28. निहाल अरज यांचं देखील आगमन होतंय. वेलकम निहाल. संघर्ष केळणी या संघाच्या माध्यमातून निहालला देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. या पुढीलचा सामना असेल तो म्हणजेच संघर्ष केळणी विपक्ष चौरे या दोन टीम मध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धाव बनवल्यात. ते म्हणजेच गावदेवी मस्कल टीमने अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, कारण की 3 चेंडूंची पॅनल्टी आहे गावदेवी मस्कल टीमला. त्यामुळे 27 चेंडू फेकावे लागतील. आंबिवली या संघाला आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 18 चेंडूंमध्ये 28 धावा बनवलेल्या आहेत. डीजे मॅच. नवीन गोलंदाज येतोय 4थ्या षटकामध्ये. महेश सेकंड स्पेल मध्ये येतोय. ज्या महेशने पहिलं षटक फेकलं होतं तोच महेश येतोय 4थं षटक फेकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय महेश. स्ट्रायकिंग फलंदाज संगनायक सचिन देसले. 28 धाव बनवल्यात पहिल्या 3 षटकांमध्ये. चांगला चेंडू आपण पाहतो. स्कोअर द विकेट खेळला. 1 धाव तर कंप्लीट केली. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. तेवढीच चांगली फेकी होते. एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 29. 29 धावा धावफलकावरती. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये जय पवार सर आहेत. स्क्वेअरलेगचे पंच प्रसाद सहस्रबुद्धी सर आहेत आणि तिसरे पंच सुभाष पाटील सर. हे 3 ऑफिशियल पंच आजच्या दिवसामध्ये. काल आपण ऋषी देसाई सरांना पाहिलं. गोलंदाज महेश
यावेळी चांगला फटका आपण पाहतोय, भिडकावून देतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर विशाल भोईरच्या बॅट मधून लॉंग लॉंग बिग वे माइटी षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 35, 35 धावा धावफलकावरती दोन उत्तुंग षटकार ठोकलेत विशाल भोईरने. यावेळी चांगला चेंडू आहे, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. विशाल बासरे यांच्याकडून सुवर्ण संधी येते. विशाल भोईरला बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. विशाल भोईर ऑन स्ट्राइक. धावसंख्या 35. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू पडतो नो मॅन्स लँड झोन मध्ये आणि चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी. गुड शॉट. थँक्यू सो मच. धावसंख्या 39, 39 धावा धावफलकावरती. 2-2 क्षेत्ररक्षक आले होते, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीये आणि चौकार येतोय. विशाल भोईरच्या बॅट मधून आक्रमक रूप धारण केलंय विशाल भोईरने. धावसंख्या आहे धावफलकावरती 39. वैयक्तिक 17 या धावसंख्येवरती फलंदाजी करतो महेश गोलंदाजी मार्क वरती. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 43 धावा धावफलकावरती. विशाल ऑन फायर. अजून एक चांगला फटका ऑन साइडला भिडकावून देतोय. एक धाव तर कंप्लीट केली आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. विशाल भोईरच्या बॅट मधून सलगचा हा 3रा चौकार आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती गावदेवी मस्कळ या टीमची. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, कारण की शेवटच्या षटकामध्ये फक्त 3 चेंडू फेकावे लागतील, कारण की गावदेवी मस्कळ संघ उशिरा आला, त्यामुळे 3 चेंडूंची पेनल्टी आहे. आंबिवली टीमला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं आहे. चौरे संघाचा संगणक आणि संघर्ष केळणी संघाचा संगणक टॉस साठी या. थँक्यू सो मच. या दरम्यान सन्माननीय भगवान कोर साहेबांचं आगमन होत आहे, तर साहेबांना विनंती असेल आपण या मंचावरती. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या नगरसेवक चषकामध्ये. सन्माननीय भगवान कोर साहेबांचं आगमन होत आहे. साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. नगरसेवक ट्रॉफी मध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. टॉस साठी यायचं आहे. चौरे संघाचे संगणक आणि संघर्ष केळणी संघाचे संगणक टॉस साठी या. यापुढील सामना असेल संघर्ष केळणी विपक्ष चौरे. गोलंदाज सज्ज होतोय सागर. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. स्ट्रायकिंगला फलंदाज कॅप्टन कुल सचिन देसले. फुलटॉस चेंडू, चांगला फटका आपण पाहतोय. स्ट्रेट ड्राईव्ह केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 48, 48 धावा धावफलकावरती. एक सन्मानजनक स्कोर, एक फायटिंग स्कोर उभा केलाय या मैदानावरती गावदेवी मस्कळ टीमने. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल भोईर. चांगला चेंडू आपण पाहतोय. चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय चौकार.
52 धावा धावफलकावरती आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सलगच्या 4 चेंडूंवरती 4 चौकार आलेत विशाल भोईरच्या बॅटमधून. आतापर्यंत वैयक्तिक 29 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय विशाल भोईर. ऑन फायर. चांगला चेंडू भिडकावून देतोय, क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. सलगच्या 5व्या चेंडूवरती हा चौकार येतोय विशाल भोईरच्या बॅटमधून आणि 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती आणि 57 धावांचं लक्ष ठेवलंय गावदेवी म्हसकळ या संघाने आंबिवली या संघासमोर. थँक्यू सो मच. चौरे संघाचा संगणक टॉस साठी यायचा आहे. या पुढील सामना असेल संघर्ष क्रिकेट संघ केळणी विपक्ष चौरे या 2 संघांमध्ये. तर दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल टॉस साठी या. केळणी संघाचा संगणक इथे उपस्थित आहे, तर विनंती असेल चौरे संघाचा संगणक टॉस साठी यायचा आहे. हॅलो हॅलो चेक हॅलो. तर सन्माननीय भगवान कौर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. सामना असेल संघर्ष केळणी आणि शिवछत्रपती क्रिकेट संघ चौरे या 2 टीम मध्ये. सामना 5 षटकांचा असेल. आणि टॉस जिंकला आहे संघर्ष केळणी या टीमने. नक्कीच दोन्ही संगणक आपल्या सोबत आहेत. निहाल टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? पेंडिंग आहे, डिसिजन पेंडिंग आहे. परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल, कारण की याच मैदानावरती सातत्याने आपण देखील स्पर्धा आयोजित करत असतात संघर्ष चषक, परंतु या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप छान केलं आहे. जे हनुमान रेवती हे आम्हाला खेळायची संधी दिली त्यांचं हार्दिक अभिनंदन. तर शुभेच्छा असतील. डिसिजन पेंडिंग आहे, टॉस गमावलेला आहे. जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? मी फर्स्ट बॅटिंग घेतली असती. नक्कीच फलंदाजी स्वीकारली असती, परंतु डिसिजन त्यांनी पेंडिंग ठेवलेला आहे. या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल, कारण की खूप मोठं आयोजन आपण पाहतोय. विशाल बासरे यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा आहे नगरसेवक चषक. या मैदानावरती आपण सातत्याने सराव करत असता, खेळत असता या स्पर्धा. नक्कीच या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल आणि या स्पेशली मैदानाबद्दल काय म्हणणं असेल? हा मैदान खूप छान आहे, कारण इथे बॅटिंग फर्स्ट केली आणि रन खूप जास्त होतं इथे आणि चेसिंगसाठी थोडा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे आम्ही फर्स्ट बॅटिंग घेतली असते. आणि आयोजन पण खूप छान केलेलं आहे. स्टेज वगैरे बसायला पब्लिक पण खूप इथे येते आणि ग्राउंड पण चांगला फेमस आहे, त्यामुळे हे जरा ग्राउंड चांगलं आहे. तर शुभेच्छा असतील. तर म्हणजेच सामन्यासाठी तर टॉस जिंकला आहे केळणी या टीमने आणि डिसिजन पेंडिंग आहे. सामना सुरू होत आहे. 30 चेंडूंमध्ये 57 धावांचं लक्ष आहे आणि 57 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय डोंबिवलीचा एक बुलंद आवाज नितीन काळन यांना. धन्यवाद रोशन. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा व गणरायाला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहता. जर्मन क्रिकेट संघ रेवती आयोजित नगरसेवक चषक 2020
दुसऱ्या मॅचचा सुद्धा टॉस झालेला आहे. केळणी संघ नाणेफेकी जिंकले. चौरे संघ त्यांच्या विरुद्ध फाईट करेल. विकेट सुद्धा येत आहेत. त्यांचे सहर्ष स्वागत. पहिले षटक घेऊन गोलंदाज सचिन. पहिला चेंडू मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत आणि सुरेख झेल टिपलाय नरेश चौधरी यांनी. आणि आठवण नक्कीच झाली कपिल देवची. 1983च्या विश्वचषक मध्ये जो झेल टिपला होता वेस्ट इंडिजच्या संघाच्या विरुद्ध, त्या झेलची नक्कीच आठवण करून दिली या क्षेत्ररक्षकाने. अविनाश बाद होत आहेत. धन्यवाद टीजे. नवीन फलंदाज नितीन येत आहेत. खूप चांगला झेल टिपलाय. काय झेल टिपलाय नरेशने. आणि अफलातून फलंदाजी विशाल भोईरने केली पहिल्या सत्रामध्ये. सर 3 चेंडूंची पॅनल्टी लागली नसती तर नक्की 6 चेंडू 6 चौकार सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाले असते. कारण खुल्या गटात सुद्धा विशाल भोईर सातत्याने खेळत असतो. आणि आज मात्र आपल्या मस्कळ या गावासाठी तो खेळतोय. सचिनचा चेंडू सुरेख चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. 57 धावांचं लक्ष आहे आंबिवली या संघासमोर. मात्र त्या 56 धावा फक्त 27 चेंडू मध्ये बनवल्या मस्कळ या संघाने. कारण 3 चेंडूंची पॅनल्टी त्यांना लागली. ते उशिरा इथे दाखल झाले. त्यामुळे सचिन गोलंदाजी मार्कवर. जो स्वतः संघनायक आहे सुरेख गोलंदाजी करतायत. 3 चेंडू आतापर्यंत सचिनने फेकलेत. एकही धाव खर्च केली नाही. एक यश सचिनला मिळालंय. आणि तो स्वतः कॅप्टन आहे या टीमचा. कॅप्टनची भूमिका खूप महत्वाची असते. सेकंडला महेश. अजून एक सुरेख चेंडू. काय गोलंदाजी केली जाते सचिनच्या माध्यमातून. पूर्णपणे शांत ठेवलं महेशला. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. 4 चेंडू डॉट फेकलेत. चार चेंडू इथे डॉट फेकले. सचिन अफलातून गोलंदाजी करतोय. अजून एक जवळजवळ 4 चेंडू त्याच प्रकारे फेकेत. 5 चेंडू आतापर्यंत फेकले सचिनने. सचिन देसले काय गोलंदाजी करतोय. मिडल षटक फेकलं तर दिगंबर भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल सचिन देसले साठी. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. आणि या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक जरा जोरदार टाळ्या होत्या सचिन देसले साठी. आणि फलंदाज बाद होईल. महेशची खेळी समाप्त. धन्यवाद डीजे. मस्कर संघाचं नक्कीच कौतुक करेल. कारण 3 चेंडूची पॅनल्टी लागली मात्र कुठेही ते खसले नाही. 56 धावा त्यांनी कुठल्या. आणि त्यानंतर सचिन देसलेचं मेडन षटक. क्रिकेट हा खेळ मित्रांनो आत्मविश्वास आहे. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला जिद्द पाहिजे. 3 चेंडूची जरी पॅनल्टी लागली असेल मात्र तो विचार त्या खेळाडूने केला नाही मस्कर संघाने. आणि खूप चांगला खेळ केलाय. सुभाष फाडी सुद्धा ऑन द वे. नक्कीच थोड्याच वेळात त्यांचे आगमन होईल इथे. आमचे तिसरे ऑफिशियल पंच आहेत. तो दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज विशाल भोईर. गोलंदाजी मार्कवार. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. मात्र चेंडू थोडीशी काळजी घेतली. 2 धावा ऍड होतील. 2 धावेने आपण पाहतोय धावपलका धावा आत्ताशी खातं उघडलं जाते. 2 ने खातं उघडलं जाते. 2 बाद 2 अशी धावसंख्या आंबिवली संघाची. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला गोलंदाज विशाल भोईर. ज्या विशाल भोईरने पहिल्या सत्रामध्ये 5 चेंडू 5 चौकार मारण्याचा विक्रम केला तोच विशाल एक अष्टपैलू खेळाडू मस्कर या संघाचा.
33 धावांची खेळी साकारली आहे. इथे मात्र हातावरती नियंत्रण नाहीये. पंच जय पवार सरांचा इशारा येतो वाईटचा. अवंतरच्या सोबत एक धाव अजून ऍड होईल. धावसंख्या 3. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सचिन देसलेने या स्पर्धेतील पहिले मेडल षटक फेकलंय. के जी रायते संघाच्या निलेशने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलंय कालच्या दिवसामध्ये. आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक ही गोलंदाज योगेश पवारने पूर्ण केली गावदेवी कांबा संघाच्या. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. कालामर द्रवी गुरवली संघाचा ज्यांनी सुद्धा या स्पर्धेत दुसरी हॅट्रिक पूर्ण केली. 2 हॅट्रिक, 1 अर्धशतक. आणि 1 मेडल षटक सचिन देसलेच्या नावावरती आहे. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सचिन आहेत तिथे. टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टनची ज्या प्रकारे मी मगाशी उल्लेख केला, कॅप्टनची भूमिका खूप महत्वाची असते. नेहमीच ती भूमिका निभावली आहे सचिन देसलेने आणि ते त्यांनी दाखवलं पहिल्या षटकामध्ये. ज्यावेळी 3 चेंडूची पेनल्टी लागली बरेचसे खेळाडू नाराज होते, मात्र सचिन देसले यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं दडपण नव्हतं कारण ते कॅप्टन आहेत. इथे मात्र ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न हलकसं अपील केलं होतं विशाल भोईरने. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. धावसंख्या ती 4. तर क्रिकेट या खेळामध्ये तुम्ही जर चुकी केली तर पॅनल्टी तुम्हाला नक्कीच लागते. वेळ खूप महत्वाचा आहे आणि हे सचिन देसलेला चांगलं माहिती आहे. त्यामुळे सचिन देसलेने ते मान्य सुद्धा केलं. कोणत्या प्रकारची त्यांनी भूमिका मांडली नाही तिथे. थोडेसे उशिरा आले 1 ते 1.25 तास. इथे मात्र चेंडूची गती कमी केली विशाल भोईरने आणि इथे डॉट चेंडूची समाप्ती होईल. आंबिवली संघाला धावांसाठी रोशन संघर्ष करावा लागतोय. जरी 27 चेंडूमध्ये 56 धावा कुठल्या असतील मस्कर संघाने, मात्र त्या धावा बनवणं थोडंसं कठीण झालंय कारण धापलकर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 4 धावांसाठी संघर्ष करावा लागतो. विशाल राईट अमोर द विकेट. या टीमचा नेता, या टीमचा महत्वाचा खेळाडू विशाल भोईर आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. विशालने धावा खर्च केल्या फक्त 4. पहिलं षटक मेडल होतं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 57चं टार्गेट आहे. धावा झाले 4. 53 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे. गावदेवी मस्कर संघाचं कौतुक करेल. खूप चांगला गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केली. जेव्हा जेव्हा संघाला पॅनल्टी लागते तेव्हा तेव्हा त्या टीमचा खेळ आम्ही नेहमीच चांगला पाहिलाय. पेंढरकरच्या मैदानात आपण रोशन पाहिलं तर सर्वात मोठी पॅनल्टी पारगाव संघाला लागली होती 13 धावांची. तरी पारगाव संघाने पराभूत केलं होतं नावडे संघाला. राष्ट्रवादी चषक 18 चेंडू. त्यानंतर नगरसेवक चषक स्पर्धा आम्ही कव्हर केली होती. शुभम पवार खेळीखाली यांनी त्या स्पर्धेत चेंज द गेम वडवली. ब संघाला 6 चेंडूंची पॅनल्टी लागली होती, मात्र तरी सामना त्यांनी जिंकला होता. रोशन पराभूत झाले होते नक्कीच खोनी संघाच्या विरुद्ध आणि त्या एकाच मॅच मध्ये दोन्ही संघांना पॅनल्टी लागली होती. बंटी येत आहेत 3रं षटक घेऊन. हा बंटीचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू घेऊन करतायत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. किती चांगलं क्षेत्ररक्षण बघा आणि फेकी सुद्धा तेवढीच चांगली आहे. विशाल भोईर आहेत या टीमचा मुख्य खेळाडू. गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, तिन्ही फॉर्मेट मध्ये ज्याची उल्लेखनीय कामगिरी असतो तो विशाल भोईर खूप वेगाने आला मिड विकेट वरून आणि इथे फलंदाज बाद होईल. नवीन फलंदाज किरण येत आहेत. जॉर्डमॅन क्रिकेट संघ रेवती आयोजित नगरसेवक चषक 2020 प्रमुख आयोजक विशाल बासले व त्यांचे सर्व सहकारी यांच्या स्वप्नात साकारलेली स्पर्धा. मानवदर सिरीजसाठी LCD TV तुम्ही पाहताय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आहेत. पहिल्या क्रमांकासाठी 51,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गावदेवी कांबा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. गुरवली संघ 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल आणि आज 8 संघांमधून बघा कोणता संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय होतोय. इथे चेंडू हवेत आहे. शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक झेल खाली आला होता, मध्ये इथे सोपा झेल सुटलाय.
एकच धाव ऍड होईल. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागले 6. 51 धावांची अजूनही गरज आहे. तिसरं षटक मार्गच आहे. बंटी आलेत पहिला आणि संघाचं तिसरं षटक घेऊन. गावदेवी मस्कर या संघाच्या वतीने बंटी गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. सुरेख गोलंदाजी करतायत बंटी. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. खरं जिथून आपण पाहिलं सचिन देसलेने मेडन षटक फेकलं, त्यानंतर विशाल भोईर आले, त्यांनी फक्त धावा दिल्या 4 आणि तिथून दबाव निर्माण झाला आता आंबिवली या संघावरती. कारण 57 धावांचं लक्ष आहे. काल 55 धावांचा पाठलाग सेमीफायनल मध्ये गावदेवी कांबा संघाने केला होता. रोशन विकासने झकास खेळ केली आणि गावदेवी कांबा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला. बंटी राईट मोर द विकेट. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज येतात बंटी वेगाने. झेल थोडासा कठीण होता, हरकत नाहीये. प्रयत्न खूप चांगले केले. इथे मात्र एक सिंगल धाव ऍड होईल. 8 धावा धापा कधी लागल्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावांसाठी संघर्ष करावा लागतो आंबिवली संघाला. 57 धावांचा पाठलाग करत असताना 49 धावांची अजूनही गरज आहे. विशाल भोईरने काफलातून फलंदाजी केली. 33 धावांची खेळी त्याने वैयक्तिक साकारली. 5 चेंडूमध्ये 5 चौकार मारण्याचा विक्रम सुद्धा त्याने नोंदवला. काल अमर दळवीने 4 चेंडू 4 चौकार सुद्धा या स्पर्धेत मारले होते आणि एक हॅट्रिक सुद्धा अमर दळवीच्या नावावरती होती. एक जबरदस्त क्रिकेटर अमर दळवी. वाईटचा इशारा होतो पंचांचा. धावसंख्या 9. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 57चं टार्गेट आहे. बंटी गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पंच सांगतायत हाईट फॅक्टर. बंटीने हलकसं अपील केलं होतं. आता बंटीने लगेच पंचाने सूचना केली की चेंडूची हाईट फॅक्टर, ज्यावेळी तुम्ही पायचीच अपील करता त्यावेळी पंचांना पाहावं लागतं चेंडूची लाईन काय होती, हाईट फॅक्टर काय होतं. चेंडू एक्झॅक्टली ऑफ स्टंपच्या बाहेर होता की मिडल स्टंपला होता हे पाहावं लागतं. त्यानंतर तुम्हाला पायचीत दिला जाते. पायचीतचा अपील आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का आंबिवली संघाला. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावपलकर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 9. काही सन्मान आपल्या व्यासपीठावरती. जाऊया आपण रोशन संते यांच्याकडे. थँक्यू सो मच. तर सन्माननीय रमेश बासरे साहेबांना विनंती असेल की आपल्या अंकुश बासरे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भगवान कौर साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. मायची प्रेमाची शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह एक मोमेंटो देऊन सन्माननीय भगवान कौर साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. टेनिस बॉलच्या स्पर्धा आपण पाहतोय सातत्याने सुरू आहेत. जसं पावसाळा सुरू होईल एक अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. अंपायर ग्रुप आयोजित अंपायर चषक सुभाष मैदानाच्या ऐतिहासिक मैदानामध्ये एक अप्रतिम स्पर्धा. मागच्या वर्षी सुद्धा खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहिली होती. जय पवार पॅनल आणि सुभाष पवार यांच्या माध्यमातून ती स्पर्धा. सुभाष पाटील, जय पवार आणि ती स्पर्धा सुद्धा पुन्हा जून महिन्यामध्ये तुमच्या भेटीसाठी येईल. रबर बॉलची स्पर्धा या वर्षी सुद्धा जय पवार यांनी आम्हाला सूचना केल्या मग कालच की थाटामाटाने ती स्पर्धा यावर्षी मोठी स्पर्धा आयोजित केली जाईल आणि त्या स्पर्धेत खऱ्या अर्थाने सर्व समालोचक असतील त्यांनाही त्यांच्याही शुभ असते. टॉस, थँक्यू. मॅन ऑफ द मॅच. तसेच पुन्हा एकदा अंकुश बासरे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मस्कळ गावचे समाजसेवक सन्माननीय दुंदाराम कौर साहेबांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. बिग सपोर्टर आहेत दुंदाराम कौर साहेब. जेव्हा जेव्हा नक्कीच मस्कळ संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा नक्कीच साहेबांची उपस्थिती असते. नक्कीच ज्या प्रकारे आपण काल पाहिलं रोशन गावदेवी कांबा संघाचे बिग सपोर्टर गणेश बनकरी साहेब उद्योजक काल आले आणि नक्कीच त्यानंतर विकासने 2 षटका ठोकले नाही. अक्षरशः ते मैदानातून धावत आले. तर धावा आहेत फक्त आणि फक्त. अनिकेत पंच काहीतरी सूचना करतायत. 4 व्हीलर ओमनी कार बघा कोणाची ती रिमूव्ह करायची. चला हा धन्यवाद. श्याम दौडे साहेबांचे आगमन झाले. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया आपण मैदानाकडे पुन्हा एकदा.
3 षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत फक्त 9. चेंडू शिल्लक आहेत रोशन 12 आणि आता धावा करायच्या आहेत त्या 48. 12 चेंडू आणि 48 धावा. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू घेऊन करतायत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. मेल फक्त सिंगल. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावबलकावर धावा लागले 10. 11 चेंडू आणि आता 47 धावांची गरज आहे. खूप चांगली फलंदाजी तर केलीच विशाल भोईरने. नरेशने असेल मला गोलंदाजी सुद्धा तेवढी चांगली करतोय अनिकेत. सुरेख चेंडू अनिकेतचा. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. समीकरण बदलते. 10 चेंडू आणि आता 47 धावांची गरज आहे. नरेशने सुद्धा फलंदाजी खूप चांगली केली आणि तेवढाच चांगला झेल त्याने टिपला पहिल्याच ओव्हर मध्ये. इथे मात्र ऑन साइडला खेळायचं होतं. अजून एक डॉट चेंडू. ज्या प्रकारे सचिनने गोलंदाजी केली. पहिलं मेडन षटक फेकलं. विशाल भोईरने 4 धावा दिल्या. 3ऱ्या षटकात बंटी आले. त्यांनी सुरेख गोलंदाजी केली आणि 4थ्या षटकात अनिकेत आले. म्हणजे 4 षटकात 4 फ्रेश गोलंदाज गावदेवी मस्कर संघाने वापरलेत. म्हणजे त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की या संघाकडे गोलंदाजी किती चांगली आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. गावदेवी मस्कर संघाला माहिती आहे सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. धावसंख्या 11. अनिकेत गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट. मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत. मोठे फटके मिळत नाहीये. काफलातून गोलंदाजी केली जाते गावदेवी मस्कर संघाच्या माध्यमातून. त्याच्या माध्यमातून तुम्ही नाईट स्पर्धा सुद्धा विभागामध्ये पाहू शकणार आहोत एप्रिल महिन्यामध्ये. उपसभापती चषक 2020. अनिकेत गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट. सुरेख गोलंदाजी. अफलातून गोलंदाजी. अनिकेतने फक्त या षटकात 2 धावा दिल्यात आणि 4 षटकांचा खेळ संपला. आंबेली संघाची धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 11 धावा. 46 धावांची आता गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 6. सामना लगेच सुरू करायचंय. गावदेवी मस्कर संघ टीम मीटिंग आता घेऊ नका. पुढच्या मॅच मध्ये केळी संघाने नाणेफेकी जिंकली. संघर्ष 11 केळणी विरुद्ध चौरे अशी मॅच असेल पहिल्या फेरीतील दुसरी. त्यानंतर 3रा सामना असेल रायता विरुद्ध घोडसई. 4था सामना असेल जयनमान रेवती वर्सेस मांजरली. नाही बोलला तो. तो विशाल येत आहेत. विशाल भोईर या विभागातील भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे विशाल भोईर. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही फॉर्मेट मध्ये या खेळाचा नक्कीच खेळाडूचा खूप चांगला खेळ आहे आणि येणाऱ्या खेळामध्ये अजून चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल विशाल भोईर कडनं. आणि खुल्या गटात जेवढ्या स्पर्धा विशाल भोईर खेळ नक्कीच त्याला अजूनही प्रचिती मिळेल आणि मस्कर गावाचं नक्कीच गावाचं नाव तो उंचावेल. इथे मात्र ब्लॉकचा चेंडू होता. शॉट फाईन लेगला. धावचीची संधी असेल. फलंदाज बाद. धन्यवाद. योगेश येत आहेत. फक्त ऑप्शन उरले आता. मॅचचे जवळजवळ विजय संपादन केलाय गावदेवी मस्कर संघाने. विशाल राईट मोर द विकेट. इथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत नरेश आणि फलंदाज अजून एक बाद होईल. यश मिळते गोलंदाज विशाल भोईरला. धन्यवाद. वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा येतोय.
विशाल भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. संघर्ष 11 केळणी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर चौरेस संघ तुम्हाला लगेच क्षेत्ररक्षण लावायचे या मॅच नंतर. तर कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन तुम्हाला थांबायचंय. फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय संघर्ष 11 केळणी संघाने. सुभाष पाडे आपण विचार केला तर त्यांच्याकडे फलंदाजी सुद्धा चांगली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त धावा उभारून समोरच्या संघावरती दबाव निर्माण करायचा आणि इथे फलंदाज बाद होईल. अजून एक यश मिळते गोलंदाज विशाल भोईरला. पद्माकर होता पद्माकर. तांब्याचे एकेकाने असे मॅच जिंकले. फक्त औपचारिकता उरले. चांगली फलंदाजी झाली. पहिल्या सत्रामध्ये 3 चेंडूंची पांडी लागल्यानंतर सुद्धा 56 धावा कुठल्या. आदेश येते नवीन फलंदाज. विशाल राईट अबोर्ड द विकेट. शॉर्ट थर्ड मॅनला. सात फलंदाज बाद झालेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. विजयाच्या दिशेने मार्गस्थ असताना आपण पाहिलं तर गावदेवी मस्कर संघ. इथे मात्र क्लीन बोल्ड सुरेख गोलंदाजी. 8वा धक्का आंबिवली संघाला. टोटल किती विकेट घेतले रोशन? लाईनअप करायचे दोन्ही संघ. आंबिवली संघ लाईनअप करा आणि गावदेवी मस्कर संघ आपण लाईनअप करायचे आणि चौरेस संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. कारण की संघर्ष 11 केळणी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करत असताना 33 धावा कुठल्या. गोलंदाजी करत असताना 8 धावा देत असताना 3 गडी बाद केले. मॅन ऑफ द मॅचचा मार्केट ठरलाय विशाल भोईर. विशाल यायचे सुरेख खेळ केला. एक मेडल षटक सुद्धा तुम्ही पाहिलं. सचिन देसले ज्याने या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक फेकलंय. पण विशाल भोईर काय अफलातून खेळ केला त्याने मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळासाठी तो जाणला जातो. भगवान कौर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाईल. विशाल भोईर यायचे मॅन ऑफ द मॅच भगवान कौर साहेबांच्या शुभ हस्ते. एक फ्रेम सुद्धा आपण पाहतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची एक फ्रेम. तो विशाल भोईर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन गावदेवी मस्कर